श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सर्व? तुम्हा सर्वांचा माझ्या ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ ही स्वामीचरणी प्रार्थना. माघ महिना सुरू झाला आहे आणि 1 फेब्रुवारी वार शनिवार गणेश जयंती आहे, म्हणजे गणपती बाप्पांचा वाढदिवस आहे. तर ही माघ गणेश जयंती हा दिवस कसा साजरी करायचा, साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी गणपती बाप्पांची कशी पूजा करायची, ह्याच्याबद्दल मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बघा, आपल्याला आयुष्यात खूप अडचणी असतात. मुलांच्या अभ्यासामध्ये, परत आपल्या विवाहिक जीवनामध्ये, नवरा बायकोच्या नात्यामध्ये, त्यानंतर मूल बाळ होणं, त्यानंतर आर्थिक, मानसिक, शारीरिक अशा बऱ्याचशा समस्या आपल्याला असतात. आर्थिक समस्या अशा बऱ्याचशा समस्या माणसाच्या जीवनामध्ये असतात. तर ह्या जर तुम्हाला दूर करायच्या असतील तर माघी गणेश जयंती हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. त्या दिवशी साध्या भोल्या मनाने बाप्पांची सेवा करा. बाप्पा आपले दुःख हिरावून घेतील आणि सुख देतील. गणपती बाप्पा दुःख हरता आहेत आणि सुख करता आहेत. तर बघा, हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने सुद्धा आपल्याला हा दिवस साजरी करता येतो. 1 फेब्रुवारी वार शनिवारी गणेश जयंती आहे आणि ह्या दिवशी बघा, तुमच्या जवळपास कुठे स्वामी समर्थांचं केंद्र असेल तिथे सुद्धा बघा गणपती बाप्पांची सेवा घेतली जाते. गणपती अथर्व शीर्षाचा पाठ केला जातो. तिथे जाऊन जर तुम्ही सेवा केलं तर बघा, जर तुम्ही केंद्रात जाऊन सेवा केली तर बघा, उत्तम प्रगती आणि उत्तम सौभाग्याची प्राप्ती होते. घरच्या घरी सुद्धा तुम्ही साध्या सोप्या पद्धतीने सेवा करू शकता. पण मी सांगेन, तुमच्या जवळपास कुठे स्वामी समर्थांचं केंद्र असेल तर तिथे तुम्ही नक्की जा आणि तिकडचा सेवेचा लाभ घ्या. कारण तिथे ललिता सहस्त्रनाम, गणपती अथर्व शीर्षाचे 21 वेळा घेतलं जातं. त्यानंतर खूप सारी अशी बरेचशी सेवा केल्या जातात आणि साध्या सोप्या पद्धत तुम्ही केंद्रात जाऊन सुद्धा सेवा करू शकता. त्याच्यासोबत तुम्ही घरी सुद्धा तुम्हाला सेवा करायची आहे. बघा, आपल्या प्रत्येकाच्या घरी गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो असतेच. जर नसेल तर ह्या गणेश जयंतीच्या दिवशी तुम्ही स्थापित करा. गणपती अथर्व शीर्षाचा पाठ करून त्या मूर्तीवर अभिषेक करा. गणेश जयंतीच्या दिवशी तुम्हाला सर्वात पहिला लवकर उठायचंय. जसं आपण प्रत्येक सणवारला लवकर उठून आपलं घर वगैरे स्वच्छ करायचंय, मुख्य दरवाजा आपल्याला स्वच्छ करायचंय, त्यानंतर तुम्हाला देवघर स्वच्छ करायचंय, सगळ्या देवांना तुम्हाला अंघोळ अभिषेक करायचंय. त्यानंतर बघा, गणपती बाप्पांना सुद्धा साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला अभिषेक करायचा. तुम्ही पंचामृतने अभिषेक करू शकता किंवा दुधाने अभिषेक करू शकता किंवा साध्या पाण्याने तुम्ही अभिषेक करू शकता. आणि हे अभिषेक करताना तुम्ही ओम गण गणपते नमः या मंत्राचा पाठ करू शकता किंवा तुम्ही गणपती अथर्व शीर्षाचा पाठ करून अभिषेक करू शकता. पंचामृत किंवा दुधाने करत असाल तर 11 वेळा तुम्हाला पाण्याने ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः, त्यानंतर परत 11 वेळा पंचामृतने आणि त्याच्यानंतर परत 11 वेळा पाण्याने करायचंय. जर तुमच्याकडे मूर्ती नसेल, फोटो असेल तर फोटोला स्वच्छ पुसा आणि फुलाने थोडं तुम्ही पाणी शिंपडून त्यांचा अभिषेक ओम गण गणपते नमः असं करू शकता. किंवा गणपती अथर्व शीर्ष जर तुमचा पाठ असेल तर तुम्ही गणपती अथर्व शीर्षाचा पाठ म्हणत तुम्ही अभिषेक करू शकता. किंवा तुम्ही यूट्यूबला लावून द्या, त्याचा पाठ करत करत आपण उपचार करत अभिषेक करा. घरात तर ते गणपती अथर्व शीर्ष लावल्याने आपल्या मुलांच्या कानात पण ते पडतात, त्यांच्या अभ्यासाला सुद्धा चांगला परिणाम होतो. दर महिन्याच्या चतुर्थी तिथीला गणपती अथर्व शीर्ष मुलांकडून पाठ करून घेत जावा. बघा, मानसिक धर्म वगैरे असेल तर तुम्ही तुमच्या मिस्टरांकडून किंवा मुलांकडून ही सेवा करून घ्या. ही सेवा घरात झालीच पाहिजे, तर नक्की तुम्ही कोणीही सेवा करू शकता. त्यानंतर बाप्पांना स्वच्छ पुसायचे आणि बाप्पांना त्यांच्या जागेवरती स्थापित करायचे. त्या दिवशी बाप्पांना सिंदूर लावायचंय किंवा तुम्ही हळदी कुंकू अक्षदा अर्पण करा. त्यानंतर बाप्पांना जास्वंदीचं फूल अर्पण करा. जास्वंदीचं फूल नाही भेटलं तर कुठलंही लाल फूल तुम्ही बाप्पांना अर्पण करू शकता. त्यानंतर बाप्पांना दुर्वा अर्पण करायचा आहे. दुर्वा अर्पण केल्याशिवाय बाप्पांची पूजा पूर्ण होत नाही. आणि दुर्वा अर्पण करताना एक गोष्ट लक्षात ठेवा,
जे आपण दुर्वा जोडींचा बांधतो ना, ते बांधलेला जो भाग आहे ना, गणपतीच्या बाप्पांच्या मागच्या बाजूला असायला पाहिजे. आणि जो समोरचे दुर्वा आहेत ना, ते गणपती म्हणजे आपल्या समोर ते दिसले पाहिजे, म्हणजे गणपती बाप्पांच्या पुढे. आणि दुर्वा कधी पण गणपती बाप्पाच्या डोक्यावर किंवा गणपती बाप्पांच्या हाताजवळ तुम्ही अर्पण करायचं आहे. त्यानंतर बघा, गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य, मोदकाचा नैवेद्य आणि ह्या महिन्यात तिळगुळाचा नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचा आहे. तिळाचा लाडू किंवा सेपरेट तिळ आणि गुळ तुम्ही अर्पण करू शकता. त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांना धूप, दीप, अगरबत्ती दाखवायची आहे. गणपती बाप्पांची आरती करायची आहे. गणपती अथर्व शिष्य म्हणा, गणपती स्तोत्र म्हणा, त्यानंतर मनोभावे गणपती बाप्पांची प्रार्थना करायची आहे. हे गणपती बाप्पा, माझ्या घरावर तुमची कृपा, आशीर्वाद नेहमी राहू द्या. साध्या भोल्या मनाने तुमची सेवा झालेली आहे. यात काय चूक झाली असेल तर क्षमा असावी. आणि ह्या दिवशी तुम्ही जे काही स्वयंपाक कराल, घरात डाळ, भात, भाजी, पोळी, ते तुम्हाला बाप्पांना नैवेद्य दाखवायचं आहे. उपवास जर तुमच्या शरीराला झेपत असेल तर करा. मी नेहमी म्हणते, उपवास जर आपल्याला काही गोळ्या वगैरे, काही आपल्याला शुगर, बीपी, काही कुठल्याही गोळ्या वगैरे चालू असतील तर नाही जमत उपवास धरायला तर नका धरू, पण सेवा नक्की करा. तुम्हाला सेवा मनापासून करायची आहे. किती उशीर उपासी राहिले याला काही नाहीये, आपण सेवा किती मनापासून करतोय त्याला महत्व आहे. त्यानंतर बघा, मी तुम्हाला अजून एक सेवा सांगते. मुलं आजकाल अभ्यास करत नाही, अतिशय हट्टी झालेत, असे बरेचसे पॅरेंट्सचे कंप्लेंट्स असतात. तर बघा, त्यांना रोज तुम्ही गणपती बाप्पांना गणपती अथर्व शिष्य पाठ करून घ्यायचे, किंवा तुम्ही म्हणा आणि त्यांना तुम्ही पाठ करा किंवा यूट्यूबला लावा आणि त्यांच्या कानात ते जाऊ द्या. आणि तुम्हाला एक सेवा करायची आहे. तुम्ही 21 दुर्वा घ्यायच्या आहेत. 21 दुर्वांची जोडी घ्यायची आहे, मुलांच्या हातामध्ये ठेवायचं आहे आणि 11 वेळेला तुम्हाला गणपती अथर्व शिष्याचा पाठ करायचा आहे. आणि तो जो दुर्वा आहे तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचा आहे. बघा, जो बांधलेली बाजू असते ती गणपतीच्या पाठी आणि समोरची जी बाजू असते ती आपल्याकडे येणार, म्हणजे गणपतीच्या बाप्पांच्या समोर येणार. समजलं? अशा प्रकारे तुम्हाला गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करायचं आहे. तुम्हाला सुद्धा मोठ्यांना सुद्धा काही दुःख अडचणी असेल तर तुम्ही ही सेवा करा. बघा, गणपती अथर्व शिष्य ही घरात वाचलंच गेलं पाहिजे. तर बघा, ही सेवा चुकवू नका. तुमच्या घरात काही आर्थिक समस्या, शारीरिक समस्या काही असेल तर तुम्ही ही सेवा नक्की करा. बघा, गणपती बाप्पा हे शीघ्र पावणारे देवता आहेत. तर त्यांचा गणेश जयंती म्हणजे त्यांचा वाढदिवस आहे, त्यांचा बर्थडे आहे. त्या टायमाला त्यांचं तेज, त्या दिवशी बाप्पांचा जो तेज आहे ना, कित्येक पट्टीने प्रकट असतो. म्हणून या दिवशी आपण जे काही बाप्पांची सेवा करू त्याचं नक्की आपल्याला फळ मिळेल. गणपती बाप्पांना दुर्वा अतिशय प्रिय आहे, तर ही सेवा तुम्ही चुकवू नका. त्यानंतर गणपती बाप्पांना तीळ आणि गुळाचा नैवेद्य दाखवायला विसरू नका. सांगितलेली सेवा नक्की करा. गणपती बाप्पा आहेत ना, तुम्हाला भरभरून सुख देतील आणि तुमचे जे काही दुःख आहे ते हिरवून घेतील. तर ही महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.